नमस्कार मंडळी, मी निवेदिका गौरी आणि आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गावची गोष्ट या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण भेटणार आहोत नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार असणाऱ्या एका नवीन उमेदवारासोबत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, त्यांचे कार्य आणि त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती. या ठिकाणी आलेल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणाऱ्या माननीय जयश्रीताई भिसे. तर नमस्कार ताई, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या गावची गोष्ट या युट्यूब चॅनलवर. नमस्कार, मी जयश्री संतोष भिसे. मी माजी नगरसेविका नगर परिषद कुर्डवाडी आणि माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा. ते तुम्ही माजी नगरसेविका पण होतात, तरी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे की राजकारणात येण्याची प्रेरणा कोणामुळे व कशी मिळाली तुम्हाला? कुर्डवाडी नगर परिषदेचे संस्थापक पहिले नगराध्यक्ष कैलासवासी काशीनाथरावजी भिसे मालक यांच्या प्रेरणेतून ही प्रेरणा आम्हा सगळ्या कुटुंबाला, आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे आणि ती आम्ही पुढं अविरत चालू ठेवत आहोत. पण तरी पण तुम्हाला नगराध्यक्ष का बनायचं? नगराध्यक्ष बनण्यामागचा हेतू, मी गेल्या वेळेस नगर अध्यक्षासाठी उभे होते, त्याच्यात आपला निसटता पराभव झाला. त्यावेळेसही मी गावात पूर्ण फिरले होते. त्यावेळेसही तेच मूलभूत प्रश्न होते आणि आजही मी फिरते आहे. त्याच्यातही तेच मूलभूत गरजा आहेत. गटरी, रस्ता, पाणी, वीज, ह्या मूलभूत गोष्टींसाठी आणि ह्या सोडून आणखीन बऱ्याच मूलभूत गरजा आहेत. पण ह्या गरजांमुळे त्या गरजांकडे लक्षच जात. त्यामुळे मला ह्याच्यात कार्यरत म्हणजे तुम्ही गेल्या महिन्यापासून जनसंपर्क करत आहात, हा तर तो जनसंपर्क करत असताना तुम्हाला लोकांच्या काय गरजा आहेत असं जाणवलं? लोकांच्या गरजा म्हणजे रस्त्याचे आणि गटरींची इतकी दुरावस्था झालेली आहे प्रत्येक ठिकाणी. काही ठिकाणी झालेले आहेत रस्ते, काही ठिकाणी घरामध्ये जायला रस्ता नाही. लोक एखादा पेशंट न्यायचा म्हणलं तर एका ठिकाणी तर सांगितलं आमच्या इकडे 2 पेशंट गेले फक्त रस्त्याच्या गरजे. त्या गरजा मूलभूत आहेत, त्या पूर्ण करण्यासाठीच याच्या मध्ये उतरले आणि त्या जनसंवाद यात्रेमुळे लोकांच्या समस्या समजल्या. आणि त्याच्याही अगोदर आपल्या गावात पाणी आलं होतं. त्या पाणी कशामुळे आलं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाणी येण्यासाठी काहीतरी समस्या असते. ती समस्या जाणून घेण्यासाठी मी त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्यांना विचारलं नेमकं पाणी काय प्रॉब्लेम आहे. आता इकडे गीताबाईच्या मळ्यामध्ये गेले होते, तिथे रेल्वे लाईनच्या तिकडनं पाणी भरपूर असा लोंढा येतोय. तो सगळा लोकांच्या घराने जातो. रात्रीत लोकांच्या घरात पाणी शिरलं, झोपलेल्या अवस्थेत लहान मुलांची अवस्था बेकार झाली. ह्या इकडे गोलकाडादी चाळ असू द्या, उभी चाळ आहे तिथे गोलकाडादीच्या पाठी, त्या सगळ्या ठिकाणी पाणी गेलेले लोकांच्या. त्यांनी पाणी घर म्हणजे पाणी काढण्यासाठी मोटरी लावल्या होत्या. हे पाणी इतकं कशामुळे येते हे सगळं समस्या जाणून घेण्यासाठी मी त्यावेळेस उतरले आणि आजही. तर लोकांच्या या गरजा तुम्हाला प्रकर्षाने जाणून आल्या. हो, पण या गरजा सोडवण्यासाठी कोणत्या समस्या उद्भवतात? समस्या भरपूर उद्भवतात, पण त्याच्यातनं मार्ग काढून आपल्याला पुढे जायचंय, त्या समस्या मार्गी लावून. नक्कीच. तर या सगळ्या समस्या आहेत, या सगळ्या तुम्ही जनसंपर्कातून एवढ्या समस्या तुमच्या समोर आल्या, हा या कुर्डवाडीच्या विकासासाठी तुम्ही कोणतं पाऊल उचलता? कुर्डवाडीच्या विकासासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे रस्त्याचं. रस्ता, गटरी आणि पाणी. पाणी आलं तर लाईट नसते, लाईट आली तर पाणी. प्रत्येकाने एक जण व्यक्ती घरात ठेवावंच लागते. कुठे बाहेर लग्नाला जायचं असू द्या, कार्यक्रमाला जायचं, प्रत्येकाची दैनंदिन कामं असतात रोजची. त्याच्यामध्ये एक घरात माणूस ठेवावा लागते का तर पाणी येईल. वेळेवर पाणी सोडणे आणि पाणी लाईट असताना सोडणे हा एक मोठा प्रश्न. प्रत्येक नागरिकांच्या ह्या व्यथा आहेत आणि त्या जाणून घेतल्यात मी. नेमकं काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे. पाणी असलं तर लाईट नसते, लाईट असलं तर पाणी नसते. रस्त्याचे तर प्रॉब्लेम प्रत्येकाला माहितच आहे. आज कशी अवस्था आहे, गटरींची तशीच अवस्था आहे, फवारणी वेळेवर नाही. हा, म्हणजे या सगळ्या समस्या आहेत आणि या समस्यांचं निवारण ही होत नाहीये. जसं की तुम्ही म्हणालात पाणी पुरवठा ही एक समस्या आहे. तर ह्या सगळ्या समस्या तुम्ही ऐकल्यात, तर याचं निवारण तुम्ही कसं कराल? पाणी पुरवठ्याचा आपल्याला दिवसाआड पाणी यावा याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता वेळोवेळी पाणी येत नाही, वेळेवर पाणी, आणि पाणी आलं तर लाईट नसते. 8-8 दिवस पाणी नसतं, लोकांना त्याचा त्रास होतोय. आणि काही ठिकाणी लीक असतं, लीक झाल्यामुळं तो प्रॉब्लेम आणखीन येतो. ते होऊ नये म्हणून त्याच्यात जास्त लक्ष घालणार आहे मी. गावात सुरळीत पाणी पुरवठा होईल याच्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील. तर या कुर्डवाडीच्या मूलभूत गरजा झाल्या, पाणी पुरवठा असेल, कचरा व्यवस्थापन, रस्ते, या सर्व मूलभूत गरजा आहेत. पण कुर्डवाडी शहरातील तरुण पिढी आणि गृहिणींसाठी तुम्ही कोणत्या नवीन योजना अंमलात आणाल ज्यावेळेस तुम्ही नगराध्यक्ष व्हाल? युवा वर्गासाठी आपल्याला काम करायचंय, पण त्याच्यासाठी पद आवश्यक असतं आणि
ते पद आल्यानंतर आपण त्यांच्यासाठी कामच करणार आहेत, महिलांसाठी काम करणार आहेत, महिलांसाठी लघु उद्योग काहीतरी चालू करणार आहे. हे पण ह्याच्यासाठी सगळं आवश्यक असतं, ते पद असतं. ते गेल्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नांवर आवश्यक लक्ष घालून काम करणार आहे. आताच तुम्ही म्हणालात की पद असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हे पद मिळालं तर पुढील 5 वर्षांसाठी तुम्ही कुर्डवाडीचा काय विकास कराल? युवा वर्गाला हाताला काम देणे, लघु उद्योग महिलांसाठी चालू करणे, जे निराधार महिला आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणे, अशा बऱ्याचशा योजना असतात त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणे. तुमच्या मते एक चांगला नगराध्यक्ष कसा असावा आणि त्याची काय भूमिका असली पाहिजे? ते सिद्ध करण्यासाठी आज मी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे आणि ते मी माझ्या कामातून दाखवून देणार आहे. बऱ्याचशा योजना अंमलात आणून करून ते सिद्ध करून दाखवणार आहे. अर्थातच एक चांगला नगराध्यक्ष कसा असावा हे तुमच्या भूमिकेतून लोकांना समजेलच, पण तरीही मला असं वाटतं की जे जनसामान्य लोक आहेत त्यांच्या समस्या वेळेवर सोडवल्या जाण्यासाठी तुम्ही कोणती यंत्रणा उभी कराल? मी जातीने स्वतः लक्ष घालणार आहे. मी आता जशी जनसंवाद यात्रा माझी चालू आहे तशीच मी नगराध्यक्ष झाल्यानंतरही तीच चालू ठेवणार आहे. तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचणार, त्यांच्या समस्या जाणून घेणार आणि त्याच्यावर मदत करण्याचा मी यंत्रणा चालू ठेवणार आहे. तर तुम्ही तुमच्या शहरातील सर्वात मोठ्या समस्या कोणत्या ओळखता? आपल्या शहराला गेले 4 वर्ष झालं प्रशासन आहे आणि त्या प्रशासनामध्ये मुख्य अधिकारी नसल्या कारणाने प्रत्येक एक समस्याला नागरिकांना सामोरं जावं लागले, प्रत्येक एक अडचणी उभा राहिलेल्या आहेत. पण आशा करते की तुम्हाला पद मिळाल्यानंतर असंच कार्यरत राहाल, पण तरीही नागरिक तुम्हाला का निवडून देतील यावर तुमचं एका वाक्यात काय उत्तर असेल? कुर्डवाडी हे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक माणसाची समस्या सोडवणे हे माझं कर्तव्य आहे. नगराध्यक्ष म्हणून मला आपली कुर्डवाडी, आपली माणसं या भावनेतून मला काम करायचं. जनता मला हक्काने जयश्रीताई म्हणते आणि त्या हक्काच्या माणसांसाठी मला नगराध्यक्ष व्हायचंय. धन्यवाद ताई, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्याशी संवाद साधलात. तसेच आगामी निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आश्वासन नाही तर पारदर्शी काम आणि जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास, जनतेशी असलेली माझी नाळ, या कारणामुळे मला जनता निवडून देणार आहे. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला आजचा हा संवाद आम्हाला नक्की सांगा आणि लवकरच भेटूया एका नवीन उमेदवारासोबत. तोपर्यंत नमस्कार.